आणि आज आजच्या रात्रीमध्ये बऱ्याच आपल्याला असे वेगवेगळे अनुभव इथे पाहायला मिळाले. अगदी एका षटकामध्ये 21 पूर्ण करणारा तो वाळ संघाच्या अगेन्स्ट खेळणारा संघ, ज्या संघानं अगदी असं वाटलं तर सहज सामना संपेल, पण ज्या पद्धतीनं वशिणी संघाला परास्त केलं ना, तिथून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आणि बरंचसं काही वेगळं गणित पाहायला मिळालं. त्यामुळे सांगणं थोडं कठीण असेल, पण एक प्राथमिक अंदाज जर आपण पाहिला ना, तर नितलस संघानंच प्रभावित केलं. खूप चांगला क्रिकेट त्यांच्याकडे आहे. त्यांनी त्यांच्याकडे असणारा जो एक ट्रम्प कार्ड म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहू, जबरदस्त वय वर्ष 18 मध्ये खेळणारा साहिल दरे, अप्रतिम खेळ त्याकडे आहे. त्यानंतर नितले संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढी प्रभावित पाहायला मिळाली. एक विचार करायला गेला तर नितलस संघाला सुद्धा खूप चान्सेस आहेत, परंतु पाहूया आज काय करताय. उल्वे संघानं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अगदी 28 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने केला, त्यामुळे उल्वे संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे असं म्हणता येईल. सर्वच संघ चांगले आहेत, परंतु आज ज्याचा परफॉर्मन्स चांगला होईल तोच खऱ्या अर्थाने पुढे जाणार आहे. तेच दोन संघ पुढे जाणार आहेत एवढंच आपल्याला म्हणता येईल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि विनंती करूया लगेच मॅच चालू करा. 4 षटकांचे सामने असतील. ऑलरेडी 12 वाजून 12 मिनिटं झालीत. मॅचला सुरुवात केली जाईल. उल्वे विपक्ष वाळ, एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. अगदी जवळजवळ खेळणारे हे दोन्ही संघ, जवळजवळ राहणारे दोन्ही संघ आहेत आणि किंबहुना प्रॅक्टिस सुद्धा एकाच मैदानावरती कधी कधी करत असतात. या दोन संघातून या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याची आणि त्यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये दोन संघांमध्ये आणखी एक चिठ्ठी उडवली जाईल आणि ज्याला लकी संघ असेल तो अंतिम 8 साठी त्याला क्वालिफाय केला जाणार आहे. येस, आणि इतर दोन संघ, इतर एक जो संघ राहील तो मात्र गव्हाण संघासोबत खेळेल. पहिला चेंडू स्टेअर केला जातोय. सिंगल पूर्ण केली. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. प्रयास आणि प्रतीक असे दोन बॅट्समन मैदानात आहेत. एकीकडे आकाश असणार आहे, आकाश मडवी. अनेक प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा आपण करूया मनपूर्वक कौतुक. आज फार मोठी प्रचंड गर्दी याच्या रजनीमध्ये या स्पर्धेला शुभसंकेत देताना पाहायला मिळाली. खोला टाकण्याचा केलेला हा प्रयत्न आणखी एक निर्धाव चेंडूला, आणि असे निर्धाव चेंडू जेव्हा पहिल्या सत्रामध्ये जातील ना, तेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं त्या निर्धाव चेंडूची किंमत पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला मोजावी लागेल. जसा संघर्ष नितलं संघाला करावा लागला होता. आणखी एक निर्धाव चेंडू, चांगला चेंडू येतोय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, प्रभावित कामगिरी आकाश करताना दिसतात. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रभावित केले होते या गोलंदाजाने. 2 षटक हँडल केले होते आकाशनं. चंदन सुद्धा आला होता, पण तो आकाश प्रभावित राहिला. तर 2 षटक त्याच्या वाट्याला आले तो आकाश सध्या आहे. आकाश पहिल्या सामन्याचा सामनावीर सुद्धा. 8 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केली होती. चांगला फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडून डीप मध्ये खेळलेला फटका. सिंगल मिळाला. डबल साठी हा प्रयत्न पूर्ण केले जात आहेत. 2 धावा. धावसंख्या होते बिनबाद 3. फुलटॉस आहे. ऑनसाइडला ड्राईव्ह केला जातोय. अगदी वेगाने चेंडूवरती येणारा क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करते. गीतेश स्वतः संघनायक. सिंगल मिळते. धावसंख्या होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा. बिनबाद 4. खूप जलद गतीने हे षटक संपले गेलं. अशा प्रकारची जर मैदानामध्ये खेळी झाली
तर बरोबर सामने वेळेवरती संपले जातील. पहिलं षटक संपलं, 4 आल्यात, एंड चेंज केली जाते. 4 षटकाचा सामना असेल. फक्त 4 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिला सामना रॉयल उल्वे संघानं देवांश माफ करा कुडावे संघासोबत ज्या पद्धतीने खेळले आणि तो सामना 1 हाती जिंकला होता, ज्यामध्ये 28 फक्त केले आणि 29 टार्गेट सहजरित्या त्यांनी चेस केला होता. चंदन मडवी नेक्स्ट बॉलर. नोड एंड कडून गोलंदाजी करतील चंदन मडवी. क्षेत्ररक्षण आता मात्र डीपवर फैलवलं जाईल. पॉवर प्लेचं फक्त 4 षटकांमध्ये एकच षटक आणि ते षटक संपलं. आता मात्र क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहू शकाल. प्रयास कोळी सिंगल वर आणि प्रतीक पाटील जो 3 वर खेळतोय. धावसंख्या 4. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. चंदनचा पहिला चेंडू, वेगवान चेंडू, पहिलाच निर्धाव येतोय. मैदानाच्या आतमध्ये जसा निर्धाव चेंडू येतोय ना, तसं मात्र उल्वे संघाचे समर्थक मैदानाच्या बाहेरून टाळ्यांनी त्यांना प्रतिसाद देत आहेत आणि कौतुक करतायत. हे असतं गावच्या क्रिकेटसाठी दिलेले समर्थन आणि गावच्या क्रिकेटची खऱ्या अर्थानं त्याने केलेलं कौतुक आणि त्या कौतुकाची थाप त्यांना प्रत्येक वेळी मिळत आली आहे. निर्धाव चेंडू आलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी, प्रभावित कामगिरी चालू आहे आणि गुणलेखकाचं काम सुद्धा खूप सोपं केले जाते. फक्त एक डॉट प्रत्येक चेंडू मागे लिहिण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 4. चंदन मडवी चांगली गोलंदाजी करत असताना मिस टायमिंग आहे. शॉर्ट मिड विकेट कडून मिड विकेट कडे जाणारा हा चेंडू स्टॉप करेपर्यंत सिंगल मिळाली जाते. धावसंख्या होती 5. वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्य कामगाराचा पगार ज्या वेगाने वाढतो ना, अगदी धावसंख्या सुद्धा त्याच वेगाने वाढताना दिसते. धावसंख्या होती 5. 1.3 षटकाचा खेळ झालाय. चला जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा वेळ जर जास्त घेतला तर आपला एक प्लेयर सर्कलमध्ये एक्स्ट्रा घेतला जाईल. डीप मधला क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल, त्यामुळे वेळ नका घेऊ. स्कूप करण्याचा हा प्रयत्न, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे. याला म्हणतात खऱ्या अर्थानं कल्पक बुद्धी. जिथे मात्र बॅट्समन ज्या अँगलने शॉट क्रिएट करतो ना, हे पाहूनच तिथे मात्र त्याला फिल्डिंग लावली जाते आणि तोच प्रयत्न इथे यशस्वी ठरला. 4 आले असतात, तिथे फक्त 1 किती धावसंख्या होते 6 धावा. रॉयल उल्वे संघ आजच्या रजनीमध्ये रॉयल क्रिकेटचं प्रदर्शन मैदानामध्ये करत असताना त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे क्षेत्ररक्षण आणि तो करण्याचा ते नेहमी प्रयत्न करतायत आणि आतापर्यंत त्यांनी ते दाखवलंय. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला यशस्वी होतोय. चंदन मडवी 5 चेंडूमध्ये देतो आतापर्यंत 4 धावसंख्या होतीये, 8 धावा. खोला टाकला हा चेंडू, आउटसाइड टॉप स्टंप, ब्लॉक करण्याचा प्रयत्न. अभिजित म्हात्रे जिथे क्षेत्ररक्षणासाठी येताना दिसतात. सिंगल पूर्ण केली जाते. षटक संपलाय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या होते प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम यंगस्टार वाळ संघाची बिनबाद 9 धावा.
अगदी सीमित ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हा स्ट्रॉंग झोन म्हणावा लागेल. सुंदर यष्टीरक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण आणि लाजवाब गोलंदाजी ही रॉयल उल्वे संघाची खऱ्या अर्थानं ओळख आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाली, जी आतापर्यंत त्यांनी प्रदर्शित केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा कुडावे सारख्या चांगल्या संघाला ज्यांनी 28 धावांमध्ये थांबवलं आणि आता मात्र यंगस्टार उल्वे संघाला सुद्धा, न्यू यंगस्टार उल्वे संघाला सुद्धा आतापर्यंत 12 चेंडू फेस करताना फक्त अवघ्या 8 धावा, 9 धावांवरती ज्यांना थांबवलंय. यावेळेस मात्र मोरावे विलेज एंडकडून गोलंदाजी केली जाईल. स्ट्रायकर पुन्हा एकदा प्रतीक आला. फिरकीचा जादूगार जणू काही आणि आज चेंडू निधाव येतोय. चांगला प्रयत्न पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ झाला, त्यामध्ये 6 चेंडू निर्धाव गेलेत. 13 चेंडू मध्ये 6 चेंडू निर्धाव आणि त्यामध्ये प्रतीक निर्धाव चेंडू जाण्यामध्ये आघाडीवर आहे असं म्हणूया. अगदी गरंगळत चेंडू डीप मिड विकेटकडे आला, सिंगल मिळाली, डबल साठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यामध्ये खेळाडू बाद होणारा खेळाडू आहे प्रयास कोळी. पहिला खेळाडू बाद होतोय. यस, नेक्स्ट मॅच कोंबडभुजे विपक्ष नितलज दोन्ही टीम मध्ये केली जाईल. टॉस करण्यासाठी यायचं आहे. 4 षटकाचा सामना असेल. आकाश घरत नवीन गोलंदाज येतोय, फलंदाज येतोय. क्या बात आहे. पुन्हा एकदा मात्र फलंदाजाची फिरकी घेणारा चेंडू आलाय. गोलंदाज आहे अश्वित खारकर. 3रं षटक हँडल करण्यासाठी आलेला अश्वित. डीप मध्ये चेंडू येतोय, सिंगल मिळाले. धावसंख्या अगदी कासवाच्या गतीने वाटचाल करत असताना 11 धावा. आकाश घरत नॅट नंबर 3. एक बाद 11 असताना आकाश स्ट्रायकर म्हणून ज्याला आपण सध्या पाहतोय. संघ थोडासा अडचणीमध्ये असं म्हणावं लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये आपला संघाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यासाठी धावसंख्या जबोड पहिल्या सत्रामध्ये फार महत्वाचं आहे. ते प्रयत्न करावे लागतील. क्या बात आहे. फलंदाजाची फिरकी घेणारे गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न जेव्हा तुम्ही फिरक्या गोलंदाजाला करताना तेव्हा बऱ्याच वेळा चेंडू निर्धाव जाण्याचे चान्सेस असतात आणि ते मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. क्या बात आहे. थांबवण्याचा प्रयत्न केल्याने रॉयल उल्वे संघाची ही रॉयल गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 18 चेंडू रिलीज केलेत या 3 गोलंदाज आकाश, चंदन आणि अश्वित यांनी. 3 षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या 11 आणि त्यामध्ये तब्बल 9 चेंडू निर्धाव केलेत. ही जमेची बाजू आहे उल्वे संघाची. आणि शेवटचं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका. रॉयल उल्वे संघ आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवतं. शेवटचं षटक आहे, पाहूया गोलंदाज कोण येणार आहे. केतन मडवी. लास्ट ओव्हर. धावसंख्या 11. क्या बात है. बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि केतनकडनं ज्या अपेक्षा वर्तवल्या जात आहेत तर उमेशजी त्याला खऱ्या उतरण्याचा प्रयत्न तो करतोय. आतापर्यंत पहिला चेंडू तर निर्धाव त्याने फेकलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनेक क्रीडा रसिक अजूनही या स्पर्धेला
शुभेच्छा सदिच्छा देत आहेत, परंतु इथे मात्र अगदी जशी देहबोली तसा फटका खेळण्याचा हा केलेला प्रयत्न, बऱ्याच चौथीनंतर आला षटकार. नितांत गरज होती या फटक्याची आणि तो फटका आता मात्र आलाय. एक फटका तर आलाय. धावसंख्या होती 17 धावा. 17 होत आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या होती 17. 4 षटकांचा हा खेळ असणार आहे, हा सामना असणार आहे. त्यापैकी आतापर्यंत झालेत 20 चेंडू, त्यामध्ये पहिला एक षटकार. फलंदाज प्रतीकच्या बॅट मधून आला. मिस टायमिंग आहे. मिड विकेट कडे येतोय. सिंगल मिळाली जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती 18 धावा. 18 होत आहेत. शेवटचे 30 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या होती 18. आणि आता मात्र स्ट्राईक सुद्धा चेंज झाले, त्यामुळे आकाश आला जो एक चेंडू आतापर्यंत फेस करतोय. कोणत्या प्रकारचं अजून खातं खोलेलं नाहीये. आकाश घरत. फटका खूप चांगला आहे. क्रिकेटचं विलोभनीय दृश्य दाखवणारा फटका येतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे आला चेंडू. फरार. चौकार. कशा का होईना धावा येणं फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला. नियंग स्टार वाळ संघाला आणि ती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या काही क्षणामध्ये होताना दिसतोय. धावसंख्या होती 22 झाल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 22 झाल्यात. बॅकफुट वरती राहून ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा हा प्रयत्न फसला जातोय. शॉर्ट स्लिपिड ऑन लाऊड आलेला झेल टिपलाय. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू इथे मात्र नियंग स्टार वाळ संघाचा होतोय. झेलबाद. सामन्यावरती अगदी मजबूत पकड बसवण्याचा जो केलेला प्रयत्न आहे ना सागर, तो सध्याच्या घडीला रॉयल उल्वेज संघानं जो केलाय त्यामध्ये त्यांना आतापर्यंत यश मिळालंय. अवघ्या 22 धावा झाल्यात. रॉयल उल्वेज संघानं पहिल्या सामन्यामध्ये जे सातत्य राखलं होतं अगदी तेच सातत्य दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 4 सामन्यांची गॅप पडून सुद्धा राखलाय. 7 ते 7:15 दरम्यान पहिला सामना त्यांचा झाला होता आणि त्यानंतर 12:15 12:30 नंतर सुद्धा 12:15 नंतर त्यांनी सामन्याला सुरुवात ज्या पद्धतीने केली ना, असं वाटतं की ते सामना कंटिन्यू खऱ्या अर्थानं खेळलेत की काय. यशस्वी सध्याच्या घडीला खेळ त्यांचा होताना पाहायला मिळतो. परंतु दुसरीकडे नियंग स्टार वाळ आहे. विसरून चालणार नाही या वाळ संघाला, ज्या संघानं झगडायला लावलं होतं वशिणी संघाला आणि तब्बल अगदी त्यांच्या तोंडचा घास त्यांनी पळून काढला होता, खेचून काढला होता. तोच तो हा संघ आहे. इथे मात्र चेंडू लॉंग लेग कडे. अभिजितला फसवून चेंडू सीमापार चौकार. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्या ऑफिशियली पहिल्या सामन्यामध्ये प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना रॉयल उल्वेज संघांच्या विरोधात खेळत असताना नियंग स्टार वाळ संघाची धावसंख्या फलकावरती लागली जाते. 2 बाद 26 धावा. अर्थात 24 चेंडू आणि 26 झाल्यात. 27 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. चला वाळ संघाने लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. तसे नितलस आणि कोंबडभुजे नितलस आणि कोंबडभुजे संघाच्या संघनायकाला विनंती, आपण नाणेफेकीसाठी त्वरितच यायचंय सागर. तर चला नितलस संघाचे संघनायक आलेत. मी वाईल्ड कार्ड एंट्री विनर कोंबडभुजे संघाचे संघनायक. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी लगेच या. क्षणाचाही विलंब आपण करू नका. तर टॉस केला जाईल. सामना असेल 4 षटकांचा. आपण याची नोंद घ्या. कोंबडभुजे विरुद्ध नितलस आणि टॉस करतील आमचे मुख्य आयोजक संजयजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होणार आहे. तर नक्कीच रॉयल उल्वे मॅचकडे आपण जरूर पाहणार आहोत. मागचा सामना वहाल प्रसाद गोलंदाजीच्या जोरावर जिंकला होता. हे सुद्धा विसरून आपल्याला चालणार नाही, कारण त्यांची तगडी तेवढी गोलंदाजीची लाईनअप आहे. तर संजयजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होते. नियम अटी समजवताना टॉस केला जाईल. दोन्ही संघनायक इथे आलेत. नितलस 1-1 विजय.
एक एक विजय जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल थोडी हाय होते, अनुभव होतो, मैदानाचा अभ्यास होतो आणि आता तो गेम प्लॅन स्टडी केली असेल तर टॉस होईल कोंबडभुजा आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय नीटला संजयजी ठाकूर साहेब यांच्या शुभ असे टॉस विन कोंबडभुजा. डिसिजन पेंडिंग, तर नक्कीच 4 षटका असतील, निर्णय अजूनही पेंडिंग आहे. प्रसाद, आपण एक ऑब्झर्वेशन केलं ना तर जरूर इथं पाहिलं तर आज चाहता वर्ग बघा, प्रेक्षक वर्ग किती शांत बसलाय. अगदी मैदानाच्या चारही बाजूला जर आपण नजर फिरवले तर नक्कीच मगाशी सुद्धा आम्ही घोषणा याची केली, संजयजी ठाकूर साहेबांनी माहिती दिली का आजचे त्या 2 विनर्स असतील. फर्स्ट मॅच विनर, सेकंड मॅच विनरची चिठ्ठी होणार आहे आणि त्यातून जो विन होईल तो सुपर 8ला जाईल आणि त्यानंतर एक संघ जो असेल त्याचा सामना होईल गव्हाण विरुद्ध. तर आपण नोंद करून घ्या आणि उद्या आपल्याला 6 वाजता रिपोर्टिंग करायचं. आम्हाला माहिती दिली 6 वाजता रिपोर्टिंग, सामना चालू होणार 6ला रिपोर्टिंग, 6:15ला सामना सुरू होणार आहे कारण उद्या थोडं पाहुण्यांचं स्वागत होणार आहे. 2 शो मॅच आहेत म्हणून थोडा आयोजकांना मॅनेज करा आपण. 2 शो मॅच आहेत म्हणून विनर जे असतील बघा, गव्हाण, वहाल, आता नितलस आहे. मी जरूर सांगेन ही माहिती जरा लक्ष असू द्या कारण आम्ही आधीच अलर्ट केलेत. नक्कीच वळूया प्रसाद यांच्याकडे पुन्हा एकदा. यस, थँक्यू सागर. रात्रीचे 12:33 होत आहेत. आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक पर्व 13वे पर्व आहे या स्पर्धेचा आणि उपस्थित सर्व क्रीडारसिकांना मी नक्की आवर्जून सांगेन, खऱ्या अर्थानं उल्वेनोडची कोणत्या प्रकारची डेव्हलपमेंट नव्हती ना तेव्हापासून खऱ्या अर्थानं जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी ही स्पर्धा आयोजित करत आहे. आणि आज विचार करायला गेलात ना तर नवी मुंबईमधील असं एक हे झोन आहे, असं एक नोड आहे का जिथे आता मात्र अगदी उच्च ब्रोन वस्ती येऊन वसली आणि नवी मुंबईचा एक अविभाज्य घटक म्हणून उल्वे नोडला पाहिलं जात आहे. आणि या उल्वे नोडला डेव्हलप होत असताना या स्पर्धेनं पाहिलं. तब्बल 13 वर्ष झाली. 13 वर्षाचा प्रवास आयोजन कमिटीचा आणि त्या प्रत्येक वर्षामागं त्यांनी काहीतरी नवीन संकल्पना आणि टेनिस क्रिकेटमधील एक यशस्वी नीटनेटकं आणि शिस्तबद्ध आयोजन म्हणून त्यांनी ते नाव कमवलंय. नाऊ बॅक टू क्रिकेट, जाऊया मैदानाच्या दिशेनं. खोला टाकला पहिला चेंडू, सन्मान देण्याचा केलेला प्रयत्न, चेंडू मिडॉपकडे येतोय, चांगला क्षेत्ररक्षण आहे, स्टॉप केला परंतु तोपर्यंत सिंगल नक्कीच पूर्ण केले जाते. कल्पेश घरत आहेत पहिले गोलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे अपयशी झाले होते परंतु तेच कल्पेश नव्या उमेदीने नव्या ईर्षेने मैदानामध्ये येतात. क्रिकेट असंच एकाने पसरलं तर दुसऱ्याने सावरायचं असतं म्हणून तर त्याला सांघिक खेळ म्हटलं जातं. एका दोघांचा खेळ नसून तो 11 जणांचा खेळ आहे. कल्पेशच्या थोड्याशा चुका झाल्या परंतु इतर गोलंदाजाने सावरलं आणि म्हणूनच कल्पेश पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. हे आहे क्रिकेट. वेट अँड वॉच, पाहून थांबून खेळण्याचा केलेला प्रयत्न पण इथे मात्र फसला जातोय. यावेळेस कल्पेश मात्र मिळवते यश. पहिल्या सामन्यामध्ये अपयशी परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूती मिळवली. सफलता फलंदाज होतोय झेलबाद. 27 धावांचं टार्गेट आहे परंतु ते पूर्ण करण्यासाठी समोर असणारे न्यूयॉर्क स्टार वाळ संघाची गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीची आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. पहिल्या सामन्यामध्ये 28 करून 29चा पाठला करत असताना तुषार कोळी यानं लगावलेला तो षटकार विसरून चालणार नाही आणि तोच तडाखेबाज फलंदाज मैदानामध्ये दुसऱ्या विकेटच्या भागीदारीसाठी आला. व्ही शेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवलेत तुषार साठी. पाहूया काय घडतंय. 27 करायचे आहेत. खोला टाकला चेंडू LBWच्या अपील आणि ते मात्र ती उचलून धरले.
सलग दुसरा खेळाडू इथे मात्र होतोय. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात इथे मात्र तुषार कोळीक मोठा विकेट. कल्पेशला मिळालेले सलग दुसरं यश आपण सध्या मैदानात पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये 21 धावा देणारा कल्पेश, एका षटकामध्ये 21 धावा पोहोचणारा कल्पेश, पण आज मात्र या सामन्यामध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करताना दिसत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सागर असं म्हटलं जातं, कोणत्याही प्रकारचा खेळाडू असेल, कोणत्याही प्रकारचा कलाकार असेल ना, तर त्याला एका परफॉर्मन्समध्ये तुम्ही कधीच जज करायला जाऊ नका. आणि इथे मात्र तेच घडलंय. एका परफॉर्मन्समध्ये एखादा परफॉर्मन्स जर माणसाचा खराब झाला ना, तर तिथे त्याला एका परफॉर्मन्समध्ये कोणताही संघ असेल, खेळाडू असेल, त्याला एका परफॉर्मन्समध्ये, एका प्रयत्नात, एका प्रयोगात कधीच तुम्ही जज करू नका. याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा कल्पेश देतोय. कित्येक वर्षाचा प्रवास आहे, कित्येक वर्षाची क्रिकेटची त्याची तपश्चर्या, आणि ती मात्र पूर्ण करत असताना खुल्या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या खेळाडूला खेळताना आपण पाहिला, तो कल्पेश सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करताना पुन्हा एकदा स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतोय. सलग आतापर्यंत 2 विकेट्स प्राप्त केल्यात. विकेट अटॅक होणार का? मैदानावरती नवीन खेळाडू आलाय, चंदन मडवी. गीतेश आणि चंदन हे 2 खेळाडू आहेत, 27 करायचे आहेत. लोअर फुलटॉस यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचं विलोभनीय दृश्य दाखवणारा, हाय अँड हँडसम सांगणारा हा चौकार. धावसंख्या होतीये 5. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. स्लो मोशन मध्ये हा फटका फुलटॉस आला होता आणि चेंडू 2 क्षेत्ररक्षकांमधून गॅप मधून ढकलून दिला. चेंडू अगदी गरंगळत निघून गेला डीप बॅकवर्ड पॉइंट कडे, सीमापार चौकार. एवढा गरम आहे, काम कर त्याच्यात अर्धा पाणी. वेग आहे यावेळेस. चेंडू मात्र शॉर्ट लेग कडे चाललाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 मिनिट आहेत. आता मात्र समीकरण बदललं जात आहे आणि 27चा टार्गेट कडे वाटचाल करत असताना धावसंख्या होतीये पहिल्या षटकामध्ये 7 धावा. 2/7. 2/7. वेग आहे आणि दिशा सुद्धा निर्धाव आलाय. येस, निर्धाव चेंडू येतोय अगदी मॅक्झिमम एफर्ट देऊन इथे मात्र बॉलिंग करत असताना कल्पेशला आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं, पण त्याचा मात्र फायदा झालाय तो फक्त आणि फक्त गोलंदाजाला. चेंडू आणखी एक निर्धाव आलाय. पहिलं षटक संपलं जात आहे. एका निर्धाव षटकाची सांगता केली आहे. पहिल्या एका यशस्वी षटकाची सांगता केली आहे, जिथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या याला 2/7 धावा. 2/7. सागर 27चा टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 7 दिल्यात. आता मात्र येणाऱ्या 18 मध्ये 20 करायच्या आहेत. 18 चेंडू विजयासाठी 20 धाबांची गरज आहे. जेवढा सोपा सामना वाटतो तेवढा नक्कीच सोपा नाही. दोन्ही संघांसाठी सुद्धा अगदी समान असणारा सामना असं म्हणावा लागेल, जिथे मात्र गोलंदाज येतोय घनश्याम पाटील. 18 चेंडू 20 धाबा. यष्टीरक्षकाचं विशेष कौतुक आपण करूया. प्रतीक आहे, खूप चांगलं यष्टीरक्षक. त्याचं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं होतं. यष्टीरक्षक हा क्षेत्ररक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे, कारण एकीकडे फलंदाजाच्या फुटवर्कचा अभ्यास, तर दुसरीकडे क्षेत्ररक्षण सजवण्याची त्याची असणारी जी कला जिथे पाहायला मिळते. हा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये आलाय. धावचीची संधी इथे मात्र गमावली आहे का? 22च्या स्वरूपात ही सिंगल पूर्ण केली जाते. 8 होत आहेत. धावसंख्या होती 8.
सागर प्रत्येक धावेभागे संघर्ष करावा लागतात. जरी 27चं टार्गेट असलं तर असं म्हणतात ना, लो स्कोरिंग मॅचेसच खऱ्या अर्थानं टफ होत असतात. आणि त्याचं पुन्हा एकदा उदाहरण आतापर्यंत या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, जिथे न्यूयॉर्क स्टार वाळ विपक्ष रॉयल उल्वे असा सामना रंगला जातोय. आउटसाइड टॉप स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक देऊन चेंडू मिड ऑन कडे उडवलाय, सिंगल मिळाला, डबल साठी प्रयत्न केला जातोय. आणि इथे मात्र मिस कम्युनिकेशन, त्याचा फायदा या दोन फलंदाजांना झाला. 2 पूर्ण केल्या जात आहेत. नजरे समोरील चेंडूवरती 2 धावा पळून काढल्यात. अगदी सागर डोळ्याची पापणी लवते न लवते डोळ्यातील काजळ जणू काही चोरावाना तशाच नजरे समोरील चेंडूवरती या 2 पूर्ण केल्यात. धावा संख्या होतीये 10 धावा. 10 धावा होत आहेत. रिव्हर्स स्ट्रोक बनवण्याचा हा प्रयत्न होता. फलंदाज मिसजज होत आहेत, परंतु चेंडू मात्र निर्धाव गेला. पंधरा मध्ये 17 करायचे आहेत. 15 चेंडू 17 धावांची गरज आहे. आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये असणारे क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करतायत. एक चोरटी धाव 22च्या सुरुवात पूर्ण केली जाते. धावसंख्या आता मात्र 1 ने भर पडली जाते. धावसंख्या होतीये 11. आता मात्र येणाऱ्या 14 मध्ये 16 करायच्या आहेत. 14 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. आउटसाइड टू ऑफ स्टंप आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी केली जाते, प्रयत्न केले जात आहेत. या मॅच मध्ये आपलं आव्हान कायम कसं राहील यासाठी मात्र प्रयत्न गोलंदाज करताना दिसत आहेत. घनश्याम पाटील, क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेस मात्र थोडासा चेंडू अखूड केला आणि चेंडूला बाउन्स थोडीशी उसळी दिली. त्याचा फायदा पुन्हा एकदा गोलंदाजालाच झालाय. आणि परिणामतः चेंडू निर्धाव समीकरण बदलला जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र येणाऱ्या 12 मध्ये 16 करायचे आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होतीये 27चा पाठलाग करत असताना 2 बाद 11 धावा. चला सामना लगेच स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. वेळेच्या बद्दल आम्ही काय म्हणावं, सकाळी नाश्त्यासोबत तुमच्या समोर येणारा पेपर, न्यूजपेपर 10 रुपयाला असतो आणि एकदा दिवस संपला ना की तोच न्यूजपेपर 10 रुपये किलो रद्दीने विकला जातो. ही वेळेची किंमत आहे. माणसाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खेळाडू असेल, कलाकार असेल, माणूस असेल, कोणी असेल, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वेळेला जपलं ना, वेळेने त्याला प्रत्येक वेळी जपलं. आणि याचं बरीचशी उदाहरणं नेहमी आपण पाहिली. वेळेवरती स्पर्धेला या, वेळेवरती तुम्ही स्पर्धेला उपस्थित राहा, आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वेळेवरती करणं फार गरजेचं आहे. संजय ठाकूर यांनी हे नेहमी हेरलंय. प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक नियोजन वेळेवरती केलंय आणि म्हणूनच या स्पर्धेला अगदी एक यशस्वी, शिस्तबद्ध आणि मात्र एका विशिष्ट उंचीवरती गेलेली स्पर्धा आणि आयोजन म्हणून आपण नेहमी म्हणत असतो. चेंडू एक नन्ना मुन्ना जादूगार पुन्हा एकदा येतो असं म्हणून या चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आकाश. समीकरण बदललं. आता मात्र येणाऱ्या 11 मध्ये करायचे आहेत तुम्हाला, 12 मध्ये 15 करायचे आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. फटका चांगला आहे. डीप पॉइंट मध्ये चेंडू खेळून काढला आणि 1 बाउंड चेंडू सीमा पार. ज्या फटक्याची नितांत गरज होती उल्वे संघाला आणि तो फटका आलाय, चौकार. मॅचने आता पुन्हा एकदा युटर्न घेतलाय असं म्हणूया, कारण 1 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. समीकरण बदलले. आता मात्र येणाऱ्या 11 मध्ये 11 करायचे आहेत. 11 चेंडू 11 धावांची गरज. सिली मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आता मात्र शॉर्ट पॉइंट कडे आलाय आणि डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे मात्र आउटसाइड टू ऑफ स्टंप चेंडू करत असताना कव्हर साईड खेळणाऱ्या फलंदाजाला थोडंसं मात्र अखडवण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकांचा. पण इथे सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या होतीये 17 धावा. समीकरण 10 मध्ये 10 करायच्यात. 10 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा केलेला प्रयत्न, शॉर्ट लेग मध्ये उडालेला झेल इथे मात्र टिपलाय. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू उल्वे संघाचा 27चा पाठलाग करताना 17 या धावसंख्येवरती होतोय धावबाद.
नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय सूरज पाटील. सूरज पाटील नवीन खेळाडू मैदानात. संघाची धावसंख्या 3 बाद 17. विजयासाठी अजूनही येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 9 चेंडू 10 धावा. आकाश गरत. मोठा स्ट्रोक होण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. समीकरण बदल. आता मात्र 8 मध्ये 10 करायचे आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करणारा हाच तो संघ आणि हेच ते गोलंदाज. गॅपमध्ये चेंडू टाकला. चेंडू थांबेल की नाही शंका. आता मात्र शंकेचं निरसन झालंय. अफलातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावचीची संधी आहे. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. दुसरी धाव घेत असताना खेळाडू होतोय धावबा. सूरज पाटील जो खेळाडू 5व्या क्रमांकावरती आला होता. आता मात्र संघर्ष करावा लागतोय. 27 टार्गेट असताना म्हटलं होतं हा सामना जेवढा सोपा वाटतंय तेवढा सोपा नक्कीच नाहीये. कारण न्यू यंगस्टार वहाळ संघाचे असणारी ही जमेची बाजूची म्हणजे ज्यांचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती या अगोदरचा सामना ज्यांनी वशेणी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जिंकला होता आणि पुन्हा एकदा मात्र तीच गुणवत्ता ते सिद्ध करण्याचा प्रयत्न आतापर्यंत करतायत. जिथे येणाऱ्या 7 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघाला अर्थात रॉयल उल्वे संघाला 9 धावांची गरज आहे. मोठा स्ट्रोक बनवण्याचा हा प्रयत्न. इथे मात्र 7 चेंडू 9ची गरज असताना धावचीची संधी आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन साठी इथे मात्र धोक्याची घंटा. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. नॉट आउट. शेवटचं षटक आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 24 मध्ये 27 करायचे असताना पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या म्हणजे 7 धावा. आता शेवटचं षटक 7 चेंडू 9 धावांची गरज. एकीकडे आपण वाळ संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना उल्वे संघाच्या पाठराख्यांच्या टाळ्यांचा आवाज ऐकला होता. आता मात्र वाळ संघाच्या पाठराख्यांचा आवाज आपण ऐकतोय. याचं कारणच ते आहे या खेळाडूंच्या या दोन्ही संघांच्या नसानसामध्ये भरलंय ते म्हणजे क्रिकेट आणि ती खऱ्या अर्थाने जिद्द आहे. आणि म्हणूनच की काय आज या भल्या मोठ्या आयोजनामध्ये एक जबरदस्त चुरशीची लढ या दोन संघांमध्ये पाहायला मिळते. सामना चुरशीचा तेव्हाच होतो जेव्हा दोन्ही संघ त्याच ताकदीचे असतात आणि आज या दोन्ही संघांमध्ये ते जिद्द, ती चिकाटी आणि ती ईर्ष्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांचं विशेष कौतुक करूया. चला जास्त वेळ घेऊ नका. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील नेहमी म्हणत असतात कुस्तीला मजा तेव्हाच येते जेव्हा एकाच किलो वजन गटातील दोन्ही पैलवान असतील. आज मैदानामध्ये सुद्धा तसंच आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मी म्हणेन दोन्ही संघांकडे तेवढ्याच ताकदीचं क्रिकेट आहे, तेवढीच क्रिकेटचं कौशल्य आहे जे ज्याने आज पडायला लावलंय आणि या मैदानावरती आपलं अस्तित्व अजूनही टिकून ठेवलंय. 6 मध्ये 9 करायच्यात. चला वेळ घेऊ नका जास्त. वाळ संघ शेवटचं षटक आणि गोलंदाज सुजल घरत. यस, नन्ना मुन्ना जादूगार सुजल घरत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू तडाखा दिला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा धोक्याचा इशारा देणारा षटकार. पाच मध्ये 3 करायच्यात. सामना अजूनही संपलेला नाहीये. 5 मध्ये 3 करायच्यात. पाच चेंडूमध्ये 3 धावांची गरज अजूनही.
जोपर्यंत शेवटचा धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला सांगणं कठीण होईल. शेवटचा चेंडू संपत नाही तोपर्यंत सांगणं कठीण. असा अनिश्चिततेचा हा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तो क्रिकेट सध्या आपण मैदानात अनुभवतोय. बुद्धिबळाच्या पटलावरती बुद्धिबळ खेळत असताना जसे प्यादे पाठीपुढे सरकवले जात आहेत, एक वेगळी चाल आखली जाते अगदी मैदानामध्ये. तेच प्रयत्न रॉयल उल्वे संघाच्या विरोधात खेळत असताना नियंग स्टार वाळ संघ करतोय. ओव्हर द विकेट, हलक्या हाताने चेंडू खेळला आणि तो चेंडू इथून गलीतून काढला, बॅकवर्ड कडे जाताना दिसतो आणि हा चेंडू सीमा पार चौकार. विनिंग स्ट्रोक, विजयाचा चौकार. तिसऱ्या फेरीमध्ये रॉयल उल्वे संघ एक रॉयल एंट्री मारताना पाहतो आपण. तर नेक्स्ट मॅच लगेच चालू केली जाईल. कोंबडभुजे विपक्ष नितलज. नाणेफेकी झाली आहे, लगेचच मॅचला सुरुवात केली जाणार आहे. चला हस्तांदोलन करून आपण मैदान सोडायचं आहे. चला, नाणेफेकीच्या संघाने जिंकले मैदानामध्ये, लगेचच आपला निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. नितलज विपक्ष कोंबडभुजे. टॉस कोणी जिंकलाय? चलो कोंबडभुजे टीम. चला, वेळ नाही आपल्याकडे, तुम्ही मैदानामध्ये इंटर व्हा आणि नंतर तुमचे खेळाडू तुम्ही मोजा. चला, कोंबडभुजे टीम मैदानामध्ये इंटर